आज मैं आज मी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग हे एका बिहारच्या निवडणूक सभेमध्ये बोलतानाच वृत्त बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं कोणी जबाबदार व्यक्ती केंद्रीय मंत्री बोलू शकतो. एका धर्माच्या विशिष्ट लोकांना लक्ष्य करून त्या ठिकाणी नमक हराम सारखे शब्द वापरणं, मला वाटतं की हा सरासर केवळ देशाचाच नव्हे, भारतीय संविधानाचा नव्हे, तर आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. हा देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित देश आहे. कुणाला मतदान करणे आणि कुणाला मतदान न करणे हा अधिकार सर्वस्वी भारतीय संविधानाने आम्हाला दिला आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही कुणाला मतदान करावं. हा आमचा अधिकार आहे. आणि अशा वेळेला एखाद्या धर्माला टार्गेट करून जर बोलत असतील तर ही एक प्रकारे या देशातली जे गंगा जमुना तहजीब ज्याला म्हटलं जातं त्याचा सुद्धा या ठिकाणी अपमान आहे. भारतीय संविधानाचा अपमान आहे. याला आपण देशद्रोही म्हणणार की नाही म्हणणार? एखाद्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आणि म्हणून या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आग्रह करतो देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यावर बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हा देश केवळ कोणत्या एका जातीचा किंवा धर्माचा नाही, तर हा देश आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे, भारत देश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.